न्यायालयामध्ये दाद मागितली तर न्यायालय तारखांवर तारखा देतात। महाराष्ट्राचं सरकार घटनाबाह्य बेकायदेशीर आहे हे किती वेळा सांगावं न्यायालयानं आतापर्यंत। मागच्या सुनावणीत वर्षभरापूर्वी जस्टिस चंद्रचूड यांनी सांगितलेलं आहे, तरीही न्यायालयामध्ये ह्याच्यावरती अंतिम सुनावणी होत नाही। हे आपल्या न्याय व्यवस्थेचं आणि संविधानाचं दुर्दैव आहे। केंद्र सरकार संविधान हत्या दिवस साजरा करणार आहे। खरं म्हणजे महाराष्ट्रात जे सरकार सुरू आहे आणि चालवलं जात आहे ती संविधानाची हत्या आहे। ज्या प्रकारचं क्रॉस वोटिंग करून घेतलं पैशाच्या बळावर, पैशाच्या ताकदीवर, ते सुद्धा संविधानाची हत्या आहे। याच्यावर न्यायालय काय करणार आहे का? अमित शहा या देशाचे गृहमंत्री, नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान, यांना संविधानाची फार चिंता आहे ना। मग स्वतः संविधानाची प्रतिष्ठा राहील अशा प्रकारचं वर्तन त्यांचं सरकार आणि त्यांचा पक्ष करतोय का? गैरसंविधानिक पद्धतीचं सरकार ते केंद्रात महाराष्ट्रात चालवतायत आणि केंद्र सरकार ज्यांना संविधानाची फार चिंता सध्या लागली आहे त्या सरकारला पाठबळ देत आहे। या राज्याचं दुर्दैव आहे। काँग्रेस पक्षानं कारवाई करायचं ठरवलं असेल ते त्यांचं स्वागत आहे, पण आम्ही स्वतः आमच्या साधारण 40 आमदारांच्या विरुद्ध, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांच्या 40 आमदारांच्या विरुद्ध, बरं का, की संविधानानुसार आम्हाला न्याय पाहिजे, घटनेतल्या संविधानातल्या 10व्या शेड्यूलनुसार आम्हाला न्याय पाहिजे हे सांगतोय न्यायालयाला, सर्वोच्च न्यायालयाला। आणि आम्हाला फक्त तारखा दिल्या जात आहेत। प्रत्येक तारीख, या प्रकरणातली प्रत्येक तारीख जी आम्हाला मिळते आहे ती तारीख म्हणजे संविधानाची हत्या आहे, एवढंच मी सांगतो।